नमस्कार मित्रांनो. मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे. साडेसातीचा हा पहिलाच महिना आहे, एप्रिल 2025चा. याचप्रमाणे तुमच्या व्ययस्थानात बरेचसे ग्रह जे आहेत हे एकत्र आलेले आहेत. जसे की रवी आहे, राहू, नेपच्यून, बुध, शुक्र हे जे सगळे ग्रह आहेत हे सगळे ग्रह तुमच्या व्ययस्थानात म्हणजेच अशुभ स्थानात एकत्र आलेले आहेत. तर या सर्वांचे जे परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे आहेत, त्याच्यातून मार्ग कशा प्रकारचा काढायचा आहे, गोष्टी कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला तुमच्या समोर येणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 3 तारखेनंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय 14 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. आणि राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. दिनांक 7 तारखेनंतर हा जो बुध आहे हा मार्गस्थ होणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, हा संपूर्ण महिना जर का तुम्ही गेल्या 3-4 महिन्याची तुलना केली तर बऱ्याच प्रमाणात हा तुम्हाला थोडासा आराम मात्र निश्चित देईल. गेल्या 3-4 महिन्यात तुम्ही बघितलेलं असेल की बऱ्याच वेळेस तुमची धावपळ वगैरे जास्त झालेली होती, मानसिक तणावाखाली तुम्ही बऱ्याच वेळा गेला तर चिडचिड तुमची जास्त झालेली होते. अर्थात चिडचिड होणं हे काय तुमच्या राशीला नवीन नाही, परंतु या 3-4 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्याच प्रकारे होतात. त्या हाताबाहेरच्या जातात की काय, अशा प्रकारच्या काही गोष्टी थोड्याशा झालेल्या होत्या. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची धावपळ जी आहे किंवा स्ट्रेस टेन्शन आहे, खास करून धावपळ आहे, ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि सुरुवातीपासून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडासा तुमच्या जीवाला तुम्ही आराम मात्र निश्चित द्या. आता याचबरोबर या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. जसं मी मगाशी सांगितलं की बुध, शुक्र, राहू, रवी किंवा नेपच्यून, शनी हे सगळे ग्रह तुमच्या व्ययस्थानामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे आयुष्याच्या कुठल्याही संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय, मग ते छोटे असतील किंवा मोठे, अजिबात घेऊ नका. खास करून तुमच्या राशीला सांगावं असं वाटतं, कारण तुमची जी रास आहे याच्यामध्ये जो आत्मविश्वासाचा जो कॉन्फिडन्स आहे तो जबरदस्त असतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण पेलवू शकतो आणि सहजपणे पुढे जाऊ शकतो. हा जो आत्मविश्वास आहे या आत्मविश्वासाला थोडेसे आपल्याला लिमिटेशन टाकणं गरजेचं राहील. कारण शनी हा तुमच्याकडून जी 7.5 हा जो पहिला फेज आहे 2.5 वर्षाचा, त्यामध्ये अशा प्रकारचे काही चूक घडवून आणू शकतं. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. गोष्ट फार महत्त्वाची आहे. अर्थात शनीची ही जी 7.5 आहे, 7.5चे जे पहिलं 2.5 वर्ष आहे हे नेमकं तुम्हाला कशा प्रकारचं झालं या संदर्भातले आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, प्रत्येक राशीकरता केलेले आहेत. ते तुम्ही जरूर बघा. तुम्हाला साधारण 7.5चा अंदाज नक्की आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये जसं रवी तुमच्या राशीमध्ये येईल साधारणतः 14-15 तारखेनंतर, तसं तुमचा कॉन्फिडन्स वगैरे चांगला वाढेल. तरीसुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. दिनांक 13 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, 14 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, तृतीयातून चतुर्थात येणार आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे शनी, जो तुमच्या व्ययस्थानातच भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा थोडीशी तंगी वगैरे जाऊ शकेल. खास करून खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च थोडेसे जास्त होतील. तुमची जी रास आहे ही खर्च करण्यात थोडीशी पुढे असते. मागचा पुढचा सहसा विचार केला जात नाही. म्हणजे एखादी गोष्ट आता आपल्याला हवी आहे, गरजेची आहे, मग ते घेऊन मोकळे होते. परंतु या गोष्टींवरती या तुमच्या स्वभावावर थोडंसं लिमिटेशन टाकणं गरजेचं आहे. कारण गोष्टी तेवढ्याशा सोप्या राहणार नाही. कारण आत्ता केलेल्या चुकांचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावं लागू शकेल. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा साधारण 17-18 तारखेनंतर जे तुम्ही ट्रेड कराल ते तुमच्यासाठी उपयुक्त असेच राहतील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, म्हणजेच गोष्टी तुम्हाला आर्थिक संदर्भात जरी टोकाच्या होत असल्या तरी गुरु तुमच्या मदतीला मात्र धावून येईल. गुरुग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. त्यामुळे कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैशाचं येणं हे चालू राहील. असं जरी असलं तरी अंधाधुंद खर्च करणं, बिंदास्त खर्च करणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. जर का तुम्हाला कोणती गुंतवणूक जरी करायची असेल तर गुंतवणुकीच्या ऑप्शन किंवा संधीसुद्धा तुम्हाला येतील. तर गुंतवणूक जरी तुम्हाला करायची असेल तरी नीट डोळे उघडे ठेवून गुंतवणूक करा. बिंदास्तपणे किंवा आपल्याला वाटलं म्हणून किंवा जास्त फायदा मिळतोय म्हणून तसं गुंतवणूक करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मग सांगितलं आपण म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा तुम्ही जे ट्रेड कराल ते साधारण 17-18 तारखेनंतर केलेलं तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहेत. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर साधारण घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात चहाच्या कपातले वादळात ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतो. पण काळजी करू नका, त्याचा फार मोठा परिणाम
तुमच्या वैयक्तिक जीवनावरती होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. इथे खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर साधारण गेल्या एखाद महिन्यामध्ये बघितलेलं असेल की तुमच्यामध्ये आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये थोडंसं असमंजस्याचं वातावरण तयार झालेलं होतं. ज्याला आपण संदेहाचं जे वातावरण आहे ते थोडंसं तयार झालं होतं. आता त्याचा परिणाम तुमच्या थोडंसं रिलेशनशिपवरती सुद्धा झालेला असेल. काळजी करू नका. ह्या महिन्याच्या साधारण 17-18 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा तुमच्या आवाक्यात येऊ शकतील, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. खास करून संपूर्ण या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची अगदी छोट्यात जरी लक्षण तुम्हाला दिसलं तर लगेचच्या लगेच त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण गोष्टी थोड्याशा ट्रिकी तुमच्यासाठी होऊ शकते. काळजी घ्या. ज्या विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं 200% या महिन्यामध्ये जास्त लक्ष द्यायला हवं, कारण तुमच्या व्यसनामध्ये बरेचसे ग्रह एकत्र आलेले आहेत. यानंतर जे तुमचं वैवाहिक जीवन आहे ते मात्र या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय खास राहणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामागे थोडंसं गैरसमज किंवा मिसअंडरस्टँडिंग हे महत्त्वाचं कारण असेल. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ते वाटणार नाही, नंतर जाऊन तुम्हाला वाटेल की एखादा जर का तुम्ही निर्णय घेतला किंवा वादविवाद मतभेद झाले की नंतर पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की गोष्टी तुम्ही किती चुकीच्या होतात. अर्थात या महिन्यात तुम्हाला तसं काही जाणवणार नाही, कारण हा संपूर्ण महिना हा तुम्हाला थोडासा फसवणूक फसवणार आहे. चिटिंग तुमच्या बरोबर होऊ शकते. तर दक्ष राहा, थोडंसं अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास डोकं वर करू शकतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही, ज्याचं कारण तुम्हाला नेमकं समजणार नाही. तर या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर साधारणतः तुम्हाला असं वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे, आपल्यावरती अन्याय वगैरे होत आहे आणि आपले वर्ष किंवा सहकर्मी आपलं काही ऐकत नाही आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला स्टेटस किंवा सेल्फ रिस्पेक्ट असा काही राहिलाच नाही आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन किंवा नोकरी स्विच करून दुसरीकडे काही गोष्टी ट्राय करणं गरजेचं आहे, असं तुमच्या मनात विचार येऊ शकतील. लक्षात घ्या, असे जर का विचार आले तर निश्चित चालून चला की तुम्ही चुकीचे निर्णय घेणार आहात. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. तुमचं जे कार्यक्षेत्र जरी तुमच्याकडून जास्त काम करून घेतलेलं असेल, लक्षात घ्या तुमची 7.5 चालू झालेली आहे. हा टेस्टिंग पिरियड असतो, तर त्यामुळे वेगळा गैरसमज मात्र करून घेऊ नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही एका दृष्टीने चांगली सुद्धा आहे. जर तुम्ही बाहेरगावी वगैरे जाण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तसा काही विचार करत असाल परदेश गमनाचा, या महिन्यामध्ये तशा प्रकारचे चान्सेस तुम्हाला निश्चित येते. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे की ज्याकरता तुम्ही बाहेरगावी जाणार आहात, परदेश गमन करणार आहात, त्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या नीटपणे समजून घ्या. म्हणजे आपल्याला जे सांगितलं जाते ते मिळतंय का, तिथे जाऊन तुम्हाला नक्कीच ऑपॉर्च्युनिटी आहेत का. फक्त आणि फक्त नशिबाच्या भरोशावर ठेवून गोष्टी करू नका. तुमच्यासाठी गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. यानंतर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ताकसुद्धा फुंकून द्यायचा आहे. ही जी म्हण आहे ती नीट लक्षात ठेवा, कारण हा महिना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय घेणं, फसलं जाणं अशा प्रकारचे काही सापळे असणार आहे. त्याच्यामध्ये अडकू नका. सरळ राहा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ज्या गोष्टीवरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे त्या गोष्टी करा. छोटे निर्णयसुद्धा तुमचे चुकू शकतात किंवा पुढे जाऊन त्याचे वेगळे परिणाम तुम्हाला मिळू शकतात. या बाबतीमध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिस यापासून अतिशय लांब राहणं फारच महत्त्वाचं आहे. कोणाला जामीन राहणं, कर्ज देणं, कर्ज घेणं, लोन घेणं, पैशाचे व्यवहार या सगळ्या बाबतीत तुम्हाला अतिशय अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रह योगांबद्दल. तर साधारण दिनांक 2 तारखेला शुक्र आणि राहूची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. तर खास करून या दरम्यान जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराने तुमच्या किंवा वैवाहिक जीवनामध्ये थोडंसं गैरसमजाचं वातावरण तयार होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असाल, पकडले जाण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात घ्या, गोष्टी समाजाच्या समोर येतील आणि गोष्टी आणखीन ट्रिकी होऊन जातील आणि त्याचा त्रास तुम्हाला भावी जीवनामध्ये होऊ शकेल. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला बुध आणि राहूची युतीसुद्धा तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे. तर कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. कुणालाही कुठल्याही प्रकारचे प्रॉमिसेस वगैरे करू नका. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. थोडंसं आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा असे काही त्रास होतील त्याचं रिझनिंग लवकर समजणार नाही. दिनांक 5 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि जर शनी तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण तसं पाहिलं तर शुभ फलदायी आहे. खास करून
घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगला तुमचा म्हणजे आपण वेळ तुमचा निघू शकेल. चांगल्या गोष्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण व्यवहार तुम्हाला करायचे असेल तर या दरम्यान तुम्ही निश्चित करू शकता. दिनांक 5 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारापुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगला अनपेक्षित लाभ या दरम्यान निश्चित होऊ शकतील. जर का तुम्हाला घरामध्ये रिनोव्हेशन काय करायचं असेल, नवीन काही वस्तू घ्यायच्या असेल तर या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. तशा प्रकारचे योग आपोआपच तयार होतील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला शुक्र आणि शनीची युती होणार आहे. तुमच्या व्यसनामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. थोडं त्या संदर्भात त्रास देऊ शकतील. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, अनपेक्षित खर्च या दरम्यान डोकं वर काढतील. इथे थोडंसं लक्ष द्या. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा जो योग आहे, या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी जो योग आहे तो दिनांक 24 तारखेला होणार आहे. शनी आणि राहूची युती. 2 मोठे ग्रह त्यांची युती आणि ते सुद्धा तुमच्या व्ययस्थानामध्ये हा अतिशय त्रासदायक योग होऊ शकतो. लक्षात घ्या, जसं मी सुरुवातीपासूनच सांगतोय, हा संपूर्ण महिना अशाच प्रकारच्या काही गोष्टींनी म्हणजे जास्त प्रमाणात दिसून येईल की तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही फसले जाऊ शकाल. तर सरळ सरळ राहा, गोष्टी ट्रान्सपरंट ठेवा, पारदर्शी ठेवा. तर शनी राहूची जी युती 24 तारखेला होणार आहे. अशाच प्रकारच्या काही गोष्टी तुमच्याकडून करून आणेल. तुम्ही कॉन्फिडन्समध्ये जाल, भावनेच्या आहारी जाल, काही कोणाला काही कमिटमेंट कराल, म्हणजे कागदोपत्री व्यवहार कराल. तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा अशा काही सिच्युएशन समोर येऊ शकतील की तुम्हाला वाटेल की हां, आता जे तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही बदलतात ते खूप चांगलं आहे. त्या संदर्भात विचार करायला हवा. आणि ज्यावेळेस तुम्ही निर्णय घ्याल, निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की गोष्टी किती आणि कशा प्रकारे तुमच्यासाठी चुकीच्या झालेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7.5चा हा पहिलाच महिना आहे आणि तो पहिलाच महिना तुम्हाला थोडंसं एक ट्रेलर दाखवून जाईल की 7.5 नेमकी काय असते. तर मौनम सर्वार्थ साधनम किंवा सरळ सरळ राहा, पारदर्शी राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टींवरती जर का तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर ज्या व्यक्तीला त्या गोष्टींबद्दल माहिती आहे किंवा ज्या व्यक्तीवर तुमचा जास्त विश्वास आहे त्याचं मार्गदर्शन घ्या किंवा ज्योतिषांचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुम्हाला गोष्टी थोड्याशा व्यवस्थितपणे क्लिअर होऊ शकतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 12 तारखेला आहे. हनुमान जयंती आहे त्या दिवशी. आणि आणि अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. तुमच्याच राशीमध्ये आहे. लक्षात घ्या, अमावास्या आणि पौर्णिमेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.